कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम जय 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 राम हरे जय जय राम हरे जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी तुहा विठ्ठल बरिवा बरिवा तुहा विठ्ठल बरिवा तुहा विठ्ठल बरबा बरबा तुहा विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरबा तुहा माधव बरबा विठ्ठल बरबा माधव बरबा तुहा विठ्ठल बरबा बरबा तुहा विठ्ठल बरबा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरिवा बरवा तुहा विठ्ठल बरिवा तुहा विठ्ठल बरबा बरबा तुहा विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरिवा बरबा तुहा विठ्ठल बरबा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बर सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर तोहा विठ्ठल विठ्ठल बरिवा तोहा विठ्ठल बरिवा बाप रखुमा देवी बर बाप रखुमा देवी बर तुहा विठ्ठल बरिवा बरबा विठ्ठल बरबा हे तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरबा तुहा माधव बरबा तुहा विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल बरबा जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम
रामनामाचे पोवाडे राम नामाचे पोवाडे रामनामाचे पोवाडे राम नामाचे पोवाडे हे अखंड ज्याची वाचा वाचा पुढे अखंड ज्याची वाचा वाचा पडे अखंड ज्याची वाचा पडे अखंड ज्याची हो धन्य तो एक संसार धन्य तो एक संसारी धन्य तोची संसारी हे राम नाम जो उच्चारी राम जो उच्चारे राम नाम जो उच्चारे जो उच्चार राम नाम जो उच्चार हो राम नाम गरजेवाचा हे राम नाम गरजे वाचा राम नाम गरजेवाचा राम नाम गरजे वाचा हे काळ अज्ञाधार तारक त्याचा राम काळाचा तारक त्याचा तारक त्याचा काळाचा हो धन्य तो एक संसारी संसारी धन्य तो एक संसारी धन्य तो एक संसारी हे राम नाम जो उच्चारी राम नाम जो उच्चार राम नाम जो उच्चार जो उच्चार राम जो उच्चार बतुका म्हणे राम रामी वृद्ध झालो आम्ही वृद्ध झालो हे कृत्य कृत्य झाले आम्ही कृत्य झाले आम्ही कृत्य झाले आम्ही कृत्य झाले हो धन्य तो एक संसारी धन्य तो एक संसारी धन्य तो एक संसारी धन्य तो एक संसारी हे राम नाम जो उच्चारी राम नाम जो उच्चारी राम नाम जो उच्चारी जो उच्चारी राम नाम जो उच्चारी जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई
विठोबाय रखुमाई विठोबा जय रखुमाई जय विठोबाय रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबाय रखुमाई हरी जय जय विठोबाय रखुमाई हरी जय जय विठोबाय रखुमाई कीर्तनकाराला ज्याची त्याची जागा मिळू द्या आपण पाठीमागा म्हणा सांगा हॅलो. दंताळेश्वराच्या नगरीमध्ये आज रंगपंचमी नाथषष्टीच्या शुभपर्वावरती सुरू होणारा अखंड नामयज्ञ ग्रामदैवत श्री दंताळेश्वर मंदिर जीर्णोद्धार व महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळा असा दुग्ध शर्करा योग असणारा संयुक्तिक हा धर्मयज्ञ. या यज्ञातील प्रथम पुष्प ज्यांच्या मधुर वाणीने आपण श्रवण करणार आहोत ते आपल्या या कीर्तन महोत्सवाचे पहिले कीर्तनकार हरिभक्तीपरायण राहुलजी महाराज खालकर यांनी गायलेल्या अभंगाची प्रथम चाल भजन सम्राट अभिनव गंधर्व हरिभक्तीपरायण तुकारामांना आरोटे त्यांना साथ देतील भजन सम्राट हरिभक्तीपरायण रोहिदासजी महाराज मते. मृदुंगावरती साथ देतील मृदुंग सेवक हरिभक्तीपरायण किरणजी महाराज गोसावी. राम नामाचे पोवाडे 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 पोवाडे राम नामाचे पोवाडे अखंड ज्याची वाचा पडे अखंड ज्याची वाचा पडे धन्य संसारी धन्य तो एक संसारी अखंड ज्याची वाचा पडे अखंड ज्याची वाचा पडे धन्य तो संसार संसार धन्य तो संसारी राम नाम जो उच्चारी जो उच्चारी राम नाम राम नाम राम नाम जो उच्चारी राम नाम राम 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 नाम राम नाम जो उच्चारी उच्चारी राम नाम राम नाम जो उच्चारी राम 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 नाम जो उच्चारी उच्चारी राम नाम राम राम
राम नाम जो उच्चारी राम नाम राम राम नाम राम नाम राम नाम राम राम नाम राम नाम रीना राम नाम राम नाम राम नाम राम 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 नाम हे राम राम नाम राम राम नाम राम नाम राम नाम राम नाम जो उच्चारी राम नाम जो उच्चारी धन्य तो जिये संसार धन्य तो संसार संसार धन्य तो ये चल विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय गुरुनाथ महाराज की जय जगतगुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय रामचंद्र भगवान भगवान की जय पवन पुत्र हनुमान की जय छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की जय रामनामाचे पोवाडे अखंड जाची वाचा पुढे धन्य तो एक संसारी राम नाम जो उच्चारी राम नाम गरजे वाचा काळ अज्ञाधारक त्याचा धन्य तो एक संसारी राम नाम जो उच्चारी तुका म्हणे राम नामी कृत कृत्य झालो आम्ही धन्य तो एक संसारी
राम नाम जो उच्चारी विठ्ठल 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 हरि बोल विठ्ठल 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 भगवान की जय महाराज की रामनामाचे पोवाडे अखंड ज्याची वाचा पुढे धन्य तू एक संसारी राम नाम जो उच्चारी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवक झालो झालो सेवेलागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुम चला निज चरण निज चरण अहो स्वामी कृपया देवा अहो स्वामी कृपया तुमच्या लागले निज चरणा तुमच्या लागले निज चरणा अहो स्वामी कृपया देवा देवा अहो स्वामी कृपया देवा हे सेवेलागी सेवक झालो लागले निज चरणा अहो स्वामी कृपया देवा यावरी न करावे हे सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी कृपया देवा यावरी न करावे माझे पंढरीचे आई विमानी चंद्रभागा तुझे चरणीचे चरणी देवी तो माता परिसावी विनंती माझी पंढरी हे जोडनिया कर चरणी देवी तो माता देवी तो माता परसावी विनंती माझी पंढरी जोडून या कर चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी आता
नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसतुभममची भागरे सर्व विद्या प्रदाभ लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजीवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ज्या ज्या ठिकाणी मन जाई माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते सद्गुरु तुझे पाय दोन्ही धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिव्यावतार धरुण केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथांचे चरणी शरण एका जनार्दनी विठ्ठला रामनामाचे पोवाडे अखंड ज्याची वाचा पडे धन्य तो एक संसारी राम नाम जो उच्चारी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी या ज्ञानदाना करता या चिंतना करता या विचार पुष्पा करता या संकीर्तन सोहळ्या करता जो अभंग आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलाय तो अभंग याची आवत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणारे देवमान्य संत संतमान्य संत आणि लोकमान्य संत असे असणारे महान भगवत भक्त विश्ववंदे महाराष्ट्रभूषण देहू निवासी तुमच्या आमच्या वारकरी संप्रदायाच्या कलश आणि शोभून दिसणारे श्री संत जगद्गुरु तुकोबराय श्री महाराजांचा चार चरणाचा आणि संसारामध्ये काय केल्याने धन्यता प्राप्त होते हे शिकवणारा अभंग आहे विठ्ठल अभंग जो निवडलाय तो अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. कोणाचा आहे बोलत जायचं. मी तुमच्या घरातला आहे तुम्ही माझ्या घरातले असं समजून कीर्तन ऐकायचं. मी खूप हुशार आहे मी खूप पंडित अशातला काय भाग नाही. मी एक तुमच्या घरातला आहे तुम्ही माझ्या घरातले असं समजून अगदी खेळीमेळी वातावरणामध्ये बरोबर 8:45 ते 9 वाजेपर्यंत मी तुमच्याशी बोलणार आहे. अगदी थोडं सांगणारे गोड सांगणारे तुमच्या प्रत्येकाच्या मनाला पटेल रुचेल आवडेल अशा भाषेमध्ये कीर्तन सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे. फक्त विनंती आहे की सर्वांगाच्या कान करून ऐकत असताना मला प्रतिसाद देत चला. विठ्ठल विठ्ठला टाळी वाजवा. अभंग जो निवडलाय तो अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. कोणाचा आहे बोलत चला. वा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग या चिंतना करता या कीर्तना करता या सेवे करता या विचार पुष्पा करता या ज्ञानदाना करता आपल्या सर्व दिग्गज मंडळींच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. निवडलेल्या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करतायत आणि या संसारामध्ये धन्यता कोणाला मिळते हे सांगण्याचं तुम्हा आम्हाला काम करतायत. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जो मुखाने राम नामाचं उच्चारण करतो तो विश्वाच्या पाठीवरती धन्य आहे. धन्य तो एक संसारी राम नाम जो उच्चारी. त्याची वाचा नेहमी राम नामाचे पोवाडे गात असते तो विश्वाच्या पाठीवरती धन्य सांगितलाय. धन्य तो एक संसारी राम नाम जो उच्चारी. राम नामामध्ये किती मोठी ताकद आहे याचं उदाहरण तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुमच्या आमच्या मनापर्यंत पोहोचवतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात राम नाम गरजे वाचा काळ आज्ञाधारक त्याचा धन्य तो एक संसारी राम नाम जो उच्चारी. आणि त्याच रामनामाच्या जोरावरती जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही कृतकृत्य झालो तुका म्हणे राम नामी आणि कृतकृत्य झालो आम्ही. अशा अर्थाचा सरळ सरळ सोपा सोपा अभंग या चिंतना करता निवडला. विठ्ठल विठ्ठल अशा अर्थाचा एक सरळ सरळ आणि सोपा सोपा अभंग या चिंतना करता या कीर्तना करता या सेवे करता या विचार पुष्पा करता आपल्या सगळ्यांच्या समोर मांडण्याचं काम केलंय. या सेवेला या चिंतनाला या विचार पुष्पाला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी अल्पाचा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असं तद्वत या स्नाने थोडासा स्पर्श करतो आणि पुढे सरकतो. हा कार्यक्रम कशानिमित्त प्रत्येकाला ज्ञाते प्रत्येकाला कल्पना प्रत्येकाला ठाऊके प्रत्येकाला श्रुत आहे पण तरी सुद्धा थोडासा स्पर्श करतो पुढे सरकतो. आज या ठिकाणी सालाबदाप्रमाणे जो हो सप्ताह जो नामयज्ञ आपला संपन्न होत असतो श्री क्षेत्र दातली आणि शहापूर केदापूर या सर्व ग्रामस्थ मंडळीच्या एकोप्याने एकत्रीकरणाने एकमताने जो सोहळा दरवर्षी संपन्न होत असतो तोच सोहळा याही वर्षी श्री नाथ महाराजांच्या षष्टीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांची एकोप्याने आणि परमपूज्य गुरुवर्य राधाकृष्णजी महाराज मूर्तिजापूरकर
श्रीबाबांच्या शुभ अशा आशीर्वादाने विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या सानिध्यामध्ये वसलेलं आपलं हे श्री क्षेत्र दातली गाव, या पुण्य आणि पवित्र गावकऱ्यांच्या गावाच्या आणि गावकऱ्यांच्या एकोप्याने, एक विचाराने, एक मताने, एकत्रीकरणाने याही वर्षी हा सोहळा पूर्णत्व दिशेला जातोय. दरवर्षी एक वेगळं स्वरूप या सोहळ्याला होतं आणि यावर्षी सगळ्यांची एकोप्याने एक वेगळं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय. दरवर्षी 9 ते 11ची सेवा होती आणि यावर्षी खऱ्या अर्थाने 7 ते 9ची सेवा या ठिकाणी पाहायला मिळते. आणि महाराष्ट्रभर फिरत असताना जवळजवळ 70 ते 80% गावांमध्ये हेच नियोजन आपल्याला अलीकडच्या काळात पाहायला मिळतंय. विठ्ठल विठ्ठल. आणि आपण सर्व ग्रामस्थांनी एकोप्याने, एक विचाराने एकत्रित येऊन सुंदर असं नियोजन यावर्षी केलेलं आहे. खऱ्या अर्थाने द्यावे तेवढे धन्यवाद आपल्या सगळ्या गावकऱ्यांना कमीच आहे. 7 ते 9च्या कीर्तनाला काय होतं माहिती का, जे मंडळी दिवसभर काबाड कष्ट करून थकलेले असतात त्यांना इच्छा असते कीर्तनाला येण्याची, पण 9 ते 11चं कीर्तन जर असलं तर त्यांना इच्छा असून सुद्धा येता येत नाही. पण 7 ते 9च्या कीर्तनाला खऱ्या अर्थाने संत पंगत असल्यामुळे, संपूर्ण गावाला भोजन असल्यामुळे सगळ्याच्या सगळे मंडळी किती जरी दमलेले असले, तरुण मंडळी एकोप्याने एकत्रीकरणाने ज्यांची इच्छा असते ते आपुलकीने कीर्तनामध्ये येऊन बसतात. खऱ्या अर्थाने मी आल्या बघितलं सरांची इथून तर तिथपर्यंत चक्र चालू होते आणि तिथून इथपर्यंत चक्र चालू होते. का माहिती का, सरांना वाटत होतं लोक येतात की नाही, लोक येतात की नाही, लोक येतात की नाही. पण खऱ्या अर्थाने आता सगळी एवढी गर्दी पाहिली आणि सर खाली बसले. आणि मंडळी खरं सांगू का, लोकांना हीच अपेक्षा आहे सध्याच्या काळात आणि केलेच पाहिजे 7 ते 9चे कीर्तन. योग्य वेळात कीर्तनकारही घरी जातो, योग्य वेळात गायकवादकही घरी जातात आणि योग्य वेळात तुम्ही सुद्धा जेवण करून आपल्या घरापर्यंत जाऊन पोहोचतात. जे नियोजन चालू आहे ते अतिशय योग्य आहे. एकदा सगळ्या गावकऱ्यांच्या नावाने खणखणीत टाळूया सगळ्या. अतिशय सुंदर नियोजन आहे. आणि 7 ते 9च्या नियोजनामध्ये प्रथमच वर्षी आणि प्रथमच कीर्तनाचा योग मज पामाराला येऊन पोहोचलाय. मी इथून पुढे खऱ्या अर्थाने कधी जरी आठवण काढली दातलीची तर मला आठवण येईल 7 ते 9चं नियोजन पहिल्याच वर्षी झालं होतं आणि पहिल्याच वर्षाचं पहिलंच कीर्तन कोणी केलं होतं. आता दरवर्षी आठवण राहील सर. असं खऱ्या अर्थाने सुंदर नियोजन आहे. सगळ्या ग्रामस्थ मंडळीच्या एकोप्याने, सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्या दंताळेश्वर भजनी मंडळाच्या सहकार्याने, गोड गुणीजनांच्या सहकार्याने, संशयमला दादांच्या सहकार्याने, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, पोलीस पाटील, चेअरमन, उपचेअरमन सगळ्यांच्या एकोप्याने, सगळ्यांच्या सहकार्याने, सप्ताह कमिटीच्या सहकार्याने, सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सहकार्याने, माता मौलांच्या सहकार्याने, पुरुष मंडळीच्या सहकार्याने याही वर्षी हा सोहळा पूर्णत्व दिशेला जातोय. आणि या सोहळ्यातील पहिल्याच दिवसाची कीर्तन रूपी सेवा विठ्ठल. आणि या कीर्तनाकरता उपस्थित उभ्या महाराष्ट्राला पूज्य झालेले सगळे दिग्गज रत्न, दिग्गज मंडळी या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचले आहेत. आपल्या गावाला अनेक वर्षापासून ज्यांचं सानिध्य आहे असे पहाडाच्या उंचीचे माणसं, व्यक्तिमत्व इथपर्यंत येऊन पोहोचले आहेत. गोड गळ्याचे धनी आणि तितकाच गोड ज्यांचा स्वभाव आहे. कीर्तनकार मोठा जरी असला आणि कीर्तनकार आपल्यापेक्षा लहान जरी असला तरी तेवढ्या पवित्र अंतकरणाने कीर्तनामध्ये सहकार्य करणारे व्यक्तिमत्व, अहंकार बाजूला ठेवून आपुलकीने प्रत्येकाशी राहणारे व्यक्तिमत्व, अंतकरणात मळ नसणारे व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने अंतकरण शुद्ध असणारे व्यक्तिमत्व आदरणीय वंदनांचे रोहिदास भाऊ मते गुरुजी या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचलेत. गुरुजींच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. त्याच पद्धतीने त्यांच्याच शेजारी उभा असणारा रत्न, गोड गळ्याचे धनी आणि तितकाच गोड ज्यांचा स्वभाव आहे. एकेकाळी रेडिओच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरात जाऊन पोहोचलेलं व्यक्तिमत्व आदरणीय वंदनीय तुकाराम अण्णा या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचलेत. अण्णांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. प्रथमताच अण्णांची माझी भेट आहे बरं का आजच्या कीर्तनामध्ये. अण्णांचं नाव इथून मागे ऐकून होतो पण प्रथमताच भेट आहे आणि अनुभव सुद्धा खूप गोड आलेत. विठ्ठल विठ्ठल. अण्णा मी तुमच्या समोर लेकरू आहे, सांभाळून घ्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असो अण्णांचंही खऱ्या अर्थाने आमच्यावरती नितांत प्रेम आहे आणि अण्णा पवित्र अंतकरणाने खऱ्या अर्थाने आमच्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहेत पण पवित्र अंतकरणाने सगळ्याच्या सगळ्या गोष्टी पाठीमागे सारून पवित्र अंतकरणाने कीर्तनामध्ये सहकार्य करण्याकरता उभे आहेत. सगळ्यांच्या चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. त्याच पद्धतीने अण्णांच्या शेजार उभा असणारे रत्न, गोडगाळ्याचे धनी, आपल्या सिन्नर तालुक्याचं भूषण आणि उभं आयुष्य ज्यांचं पारमार्थिक दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने चाललंय, पारमार्थिक दृष्टिकोनातून वारकरी संप्रदायाच्या चाकरीमध्ये जीवन जगणारे व्यक्तिमत्व आदरणीय वंदे आमचे प्रकाश काका गोसावी या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचले. काकांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. त्याच पद्धतीने माझ्यावरती नितांत प्रेम करणारे बेरवाडी गावचं भूषण, वारकरी संप्रदायाचे पाईक राजूभाऊ खैरणार तेही या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचले. तुम्हालाही वंदन करतो.
तसंच गावातील संपूर्ण दंताळेश्वर भजनी मंडळ, पुरुष मंडळी आणि माता माऊल्या सगळ्यांच्या चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. आपल्या महिला भजनी मंडळाचं नाव सिन्नर तालुक्यामध्ये खूप खऱ्या अर्थाने आनंदाने बहुतेक मंडळी घेत असतात. सगळ्यांच्या चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. इकडे मृदुंगावरती त्यांची गोड थाप पडते आणि आपल्या मृदुंग साधनेच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रभर फिरत असताना आपल्यासारख्या अनेक सोच्य सज्जनांची मन ज्यांनी वेधून घेतले आहेत असे मृदुंग मार्तंड आदरणीय वंदनीय किरणजी महाराज गोसावी, सिन्नर तालुक्याचं भूषण, महाराजांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. माझ्यावरती नितांत प्रेम करणारे माझे जीवलग मित्र आणि तारुण्यामध्ये वारकरी संप्रदायाबद्दल नितांत श्रद्धा, भाव, विश्वास मनावर ठेवून जीवन जगणारे व्यक्तिमत्व आदरणीय वंदन आमचे मनोज दादा उगले, ते या कार्यक्रमाकरता वेळात वेळ काढून इथपर्यंत येऊन पोहोचले. तुम्हालाही वंदन करतो. आमच्या किरण महाराजांची थाप असेल, आमच्या रोहिदास भाऊंचा आवाज असेल, आदरणीय आमच्या अण्णांचा आवाज असेल, प्रकाश काकांचा आवाज असेल आणि माझी थोडीफार बडबड ही गोड पद्धतीने तुमच्या कानापर्यंत जे पोहोचवण्याचं काम करतायत. महाराष्ट्रातील सेलिब्रिटींच्या यादीतील एक नाव आदरणीय वंदन आमचे जे अंबिका संस्था टीमचे संचालक आदरणीय आमचे सुनील भाऊ बडगे भाऊंच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. भाऊंचं कार्य खूप मोठं आहे. महाराष्ट्रातला कोणताही कीर्तनकार पहिल्यांदा भाऊंच्या साऊंडची अपेक्षा करतो. का अपेक्षा करतो माहिती का? त्यांना काही सांगावं लागत नाही. एकदा फक्त त्यांची आणि कीर्तनकाराची नजर झाली की भाऊंना समजून जातं डिले पाहिजे की गेन पाहिजे की इको पाहिजे की बेस पाहिजे का काय पाहिजे, काही सांगावं लागत नाही. आदरणीय आमचे सुनील भाऊ बडगे ते या कार्यक्रमाकरता गोड सहकार्य करतायत. तुमच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. दोन्ही कॅमेरेवाले दादा तुमच्या दोघांनाही वंदन करतो. हार्मोनियम वादक बाबा तुम्हालाही वंदन करतो. आदरणीय वंदने आपल्या गावचं भूषण, आपल्या गावचं वैभव, पारमार्थिक दृष्टिकोनातून ज्यांचं मोठं कार्य आहे अशा आदरणीय वंदने जालेंद्र महाराज दराडे तेही या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. महाराजांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. सुंदर असा सोहळा यावर्षी आगळं वेगळं स्वरूप या सोहळ्याला आपल्याला पाहायला मिळतंय आणि या सुंदर अशा नियोजनामध्ये, सुंदर अशा सोहळ्यामध्ये इथपर्यंत येण्याचा योग ज्यांच्या माध्यमातून मजपामारापर्यंत येऊन पोहोचला ते माझ्यावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व, माझे खऱ्या अर्थाने नेहमी सहकार्य करणारे व्यक्तिमत्व, आदरणीय वंदनीय आपल्या गावचं भूषण, आपल्या गावचं वैभव, वारकरी संप्रदायाचे पाईक आणि वारकरी संप्रदायाबद्दल एक प्रेम, आदर, आपुलकी, जिव्हाळा, भाव, श्रद्धा ज्यांच्या मनामध्ये आहे प्राचार्य एकनाथजी भाबड सरांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. त्याच पद्धतीने आदरणीय वंदनीय आमचे शरदरावजी शेळके यांच्या दोघांच्या निमंत्रणामुळे पवित्र अंतकरणाने दिलेलं गोड निमंत्रण आणि त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्व माईबापांचं दर्शन. विठ्ठल विठ्ठल सगळ्यांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. दातली गावकऱ्यांचं मानावे तेवढे आभार कमीच आहे, कारण संपूर्ण गाव परमार्थिक दृष्टिकोनातून जीवन जगत आहे. या सप्त्याच्या माध्यमातून बोलत नाहीये. माझ्या विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तनाथांचा पायी पालखी सोहळा ज्या वेळेला पंढरपुराकडे मार्गस्थ होत असतो त्यावेळेला स्वागत कसं असावं याचं उदाहरण म्हणजे आपलं दातली गाव आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तनाथांच्या पायी पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण आपल्या पुण्य आणि पवित्र दातली गावामध्ये संपन्न होत असतं. आणि किती उत्साह असतो, किती प्रेम असतं, किती आदर असतो. हे सगळे तरुण मंडळी एकोप्याने एकत्रित येऊन सगळे खऱ्या अर्थाने वारकरी रत्न, पारमार्थिक रत्न सगळेचे सगळे मंडळी एकत्रित येऊन एकोप्याने सुंदर असा सोहळा. खऱ्या अर्थाने मला तरी वाटतं दातली गावामध्ये एक दिवाळी होत नाही, निवृत्तनाथांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने 2-2 दिवाळ्या होतात असं मला सांगायला काही हरकत नाही. आणि म्हणून सगळे गावकरी मंडळी सगळ्यांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. माझ्यासोबत आलेले माझे जीवलग मित्र आदरणीय वंदन आमचे आजी दादा खालकर त्यांनाही वंदन करतो. सगळ्यांच्या चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन आणि कीर्तनाला सुरुवात आहे. का अभंग जो निवडलाय तो अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाचा कीर्तनकार थोडासा बांधलेला असतो. बांधलेला म्हणजे चराटाने नाही बरं का, बांधलेला म्हणजे नियमाटींनी बांधलेला असतो. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने नामपर अभंगावरती बोललं पाहिजे. कारण जसं कोणत्याही क्षेत्रामध्ये गेल्यानंतर आपल्या घरातलं कोणतंही कार्य जर पार पडत असेल तर कोणतंही कार्य पार पाडण्याकरता पहिल्यांदा श्री गणेशाचं स्तवन करावं लागतं, पूजा करावी लागते, भक्ती करावी लागते. त्यावेळेला आपल्या कुटुंबातलं कोणतंही काम निर्विघ्नपणे पार पडत असतं. सकळ मंगळ निधी निधी सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी निधी सकळ मंगळ निधी निधी सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम
सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. तसं वारकरी संप्रदायामध्ये नियम आहे. वारकरी संप्रदायामध्ये दंडक आहे. पहिल्यांदा भगवंताच्या नामस्मरणाने पहिला दिवस मंगल केला जातो. मग 3 दिवसाचा कार्यक्रम असू द्या, 1 दिवसाचा कार्यक्रम असू द्या, त्या 1 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा पहिल्यांदा नामस्मरणाचं महत्त्व सांगितलं पाहिजे. 2 दिवसाचा कार्यक्रम असू द्या, 3 दिवसाचा कार्यक्रम असू द्या, 5.5 दिवसाचा कार्यक्रम असू द्या, 8 दिवसाचा कार्यक्रम असू द्या, पहिल्यांदा नामपर अभंगावरती कीर्तन करणे बोललं पाहिजे. आणि म्हणून आज अभंग जो निवडलाय तो नामाचं महत्त्व सांगणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आज पहिला दिवस आहे. आज सप्तारूपी पंगत आपली बसलेली आहे. आणि सप्तारूपी पंगत बसल्यानंतर पहिल्या दिवसाच्या कीर्तन करायला एकच काम असतं, पत्रवाढी वाढण्याचं. आज मी फक्त पत्रवाढी वाढण्याचं काम करणार आहे. उद्यापासून तुम्हाला त्या पत्रवाढीवरती गोड गोड चांगले चांगले पदार्थ खायला मिळणार आहे. उद्यापासून कीर्तनकारांकडून गोड गोड चांगले चांगले विषय तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. गोड गोड खऱ्या अर्थाने मन मंत्रमुग्ध करणारे विषय तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. मी फक्त आज पत्रवाढी वाढण्याचं काम करणार आहे. सगळ्यांनी गोड मानून घ्यावं. विठ्ठल विठ्ठल. अभंग जो निवडलाय तो अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. आणि निवडलेल्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरा स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करतायत. आणि तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला या सांसारिक जीवनामध्ये जीवन जगत असताना धन्यता प्राप्त व्हावी याकरता अधिकार संपन्न श्रीमंत संत तुम्हा आम्हाला शिकवण्याचं काम करतायत. विठ्ठल विठ्ठल. तसं जर पाहायला गेलं तर जगद्गुरु तुकोबरा यांचा आणि तुमचा आमचा व्यावहारिक दृष्टिकोनातून काही एक नाट्यसंबंध नाहीये. आहे का? जगद्गुरु तुकोबरा तुमचे आमचे काका लागतात का? नाही. जगद्गुरु तुकोबरा तुमचे आमचे मामा लागतात का? नाही. जगद्गुरु तुकोबरा तुमचे आमचे भाऊ लागतात का? नाही. जगद्गुरु तुकोबरा तुमचे आमचे मामा लागतात का? अजिबात नाही. जगद्गुरु तुकोबरा तुमचे आमचे भाऊ लागत नाही, दादा लागत नाही, चुलती लागत नाही, काका लागत नाही, मामा लागत नाही, कोणी लागत नाही. पण तरी सुद्धा 375 वर्षापूर्वी माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला या सांसारिक दृष्टिकोनातून धन्यता प्राप्त झालीच पाहिजे याकरता स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करावा आणि तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला शिकवण्याचं काम करावं. तसं पाहायला गेलं तर काय गरज होती जगद्गुरु तुकोबरांना तुम्ही आम्हाला सावरण्याची? जर वैयक्तिक जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबरांनी स्वतः जर देवाचं भजन केलं असतं, चिंतन केलं असतं, परमार्थ केला असता आणि प्रकाशाच्या मार्गाने वाटचाल जर केली असती तरी सुद्धा वैयक्तिक स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घेता आला असता जगद्गुरु तुकोबरांना. पण नाही. आपण जी भगवत भक्ती करतोय, आपण जी नामसाधना करतोय, आपण जो परमार्थ करतोय आणि आपण ज्या प्रकाशाच्या मार्गाने चाललोय त्याच प्रकाशाच्या मार्गाने आणि पारमार्थिक रस्त्याने या सामान्य जीवाने चालावं आणि आयुष्यरूपी काळ सार्थकी लावावा, संसारामध्ये धन्यता प्राप्त करून घ्यावी याकरता अधिकार संपन्न श्रीमंत संतांनी जगद्गुरु तुकोबरांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च केला आणि तुम्हाला आम्हाला सामान्य जीवाला शिकवण्याचं काम केलं. शेवितो हारस वाटितो आणि काय, शेवितो हारस वाटितो आणि काय, सेवितो हारस वाटितो आणि का, सेवितो हारस वाटितो आणि का, शेवितो हारस वाटितो आणि का, घ्या रे होऊ नका रान भरी, घ्या रे होऊ नका रान भरी, विटेवरी जाची पाहुले समान, विटेवरी जाची पाहुले सेवितो हारस वाटितो आणि का. जो राम नामाचा रस जगद्गुरु तुकोबरांनी 42व्या वर्षापर्यंत जीवन जगत असताना उपभोगला, अनुभवला आणि चाखला